नमस्कार मंडळी. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत पार्वती आई हॉस्पिटलमध्येच असतात. जानकीसुद्धा तिथेच असते ब्लड देण्यासाठी. जानकी म्हणते, मलाच कळत नाही आहे, तुम्ही माझ्या आईपासून तोडलं, माझं घर तोडलं, तरीसुद्धा मी तुम्हाला ब्लड देते. खरं तर तुम्ही मला माझ्या नजरेसमोरही नको आहे, तरी शुद्धीवर यावं अशी माझी इच्छा आहे. कारण तुम्हाला माझ्या आईबद्दल माहिती आहे. तुमचं आणि ऋषिकेशचं नातं नाही आहे, म्हणून तुमचं ब्लड पण जुळलं नाही. पण आपलं ब्लड ग्रुप का जुळलं? मीच सांगितलं होतं तुम्हाला ऋषिकेशला वाचवायला. मीच तुम्हाला घरात घेऊन आले होते. तुमची सेवा केली. पण तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून इतकं मोठं नाटक केलं. मला माझ्या नवऱ्याचा अनाथ शिक्का पुसायचा आहे. मला माझी आई हवी आहे. तुम्ही जे मागाल ते देईन मी तुम्हाला, पण मला माझ्या आईची भेट करून द्या. इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो, बोला ना ऐश्वर्या, काय चाललंय तुमच्या डोक्यात? ऐश्वर्याच्या हातात औषधाची बॉटल असते. त्यावर सारंग म्हणतो, कशाचं औषध आहे हे? ऐश्वर्या म्हणते, जगण्याचं नाही, मरायचं औषध आहे ते. एकदा का हे औषध घेतलं का लताचं काम तमाम होईल. सारंग म्हणतो, नको ऐश्वर्या, असं नको करायला आपण. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अरे दुसरं ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे, आपल्याला हे करावंच लागेल. सारंग म्हणतो, मी पण येतो तुमच्याबरोबर. गेल्या वेळेस तुम्ही बेशुद्ध होऊन मला भेटायला आला होतात. जानकी वहिनींनी तुम्हाला पकडलं होतं, तसं नको व्हायला. तरी ऐश्वर्या म्हणते, सारंग, त्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही इथेच थांबा. इथे काय होतंय ते मला कळवत राहा. ऐश्वर्या तिथून निघून जाते. सारंग म्हणतो, कोणाचा जीव घेतलेला पण चांगली गोष्ट नाही आहे. पण आमचाच जीव जायची वेळ आल्यावर आम्ही तरी काय करू? इकडे नानासाहेब हॉस्पिटलमध्ये येतात. ऋषिकेश म्हणतो, नानासाहेब, काय गरज होती इथे यायची? त्यावर नानासाहेब म्हणतात, अरे तिला बघायला आलोय, तिला बघायला नको का? कशी आहे ती? तिच्या अंगात ताप आहे, डेंगू देखील झालाय. तेवढ्यात जानकी तिथे येते. नानासाहेब म्हणतात, जानकी, तू कशी आहेस? तुझी मात्र कमाल आहे. घरावर संकट आलं की या जगाची माऊली असल्यासारखी धावून येतेस. जानकी म्हणते, अण्णा, तुम्ही म्हणता ना, गरजेलाच आणि मदतीला माज असू नये. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी मदत केली असती ना. ऋषिकेश म्हणतो, अण्णा, जानकी तुम्ही घरी जा, मी इथे थांबतो. त्यावर जानकी म्हणते, नाही नको, तुम्ही दोघे घरी जा, मी इथे थांबते. काही लागलं तर मी कॉल करेलच तुम्हाला. अण्णा म्हणतात, मी पार्वतीला बघून येतो. ऋषिकेश आणि अण्णा घरी जायला निघतात आणि म्हणतात, काहीही लागलं तर आम्हाला फोन कर. ते गेल्यावर ऐश्वर्या नर्सचे कपडे घालून हॉस्पिटलमध्ये येते. समोरून ऋषिकेश व अण्णा येताना तिला दिसतात. ती लपते. ते गेल्यावर म्हणते, आता पटकन मला काम करून घ्यायला हवं. पार्वती आईला शोधू लागते. इकडे रूममध्ये येऊन सुमित्रा सारंगला विचारते, ऐश्वर्या कुठे आहे? त्यावर तो म्हणतो, काय माहीत आई. सुमित्रा म्हणते, त्या पार्वतीला अचानक काय झालं? मनाला लावून घेतेस. उद्या काय झालं ना, नाना मला दोष देतील. देवा, ती बाई लवकर बरी होऊ दे, नाहीतर माझ्या मनावर कायमच ओझं राहील. हॉस्पिटलमध्ये जानकी पार्वती आईजवळ बसलेली असते. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते. म्हणते, ही जानकी इथेच आहे. काम करायला गेले आणि मांजर आडवी आली नाही, असं कसं झालं? ती बाहेर गेल्याशिवाय मला आत जाता येणार नाही. इकडे सुमित्राला तिची आई म्हणते, ती बाई बरा गावचं पाणी पिलीये, तिला काय होतंय? सुखरूप ती. सुमित्रा म्हणते, आई, तू मला धीर देतेस की माझ्यावर ओरडतेस, मला काही कळत नाहीये. जरा शांत राहा ना. तेवढ्यात नानासाहेब व ऋषिकेश घरी येतात. सुमित्रा नानासाहेबांना विचारते, कशा आहे त्या आता? नानासाहेब म्हणतात, बरी आहे ती. जानकीने तिला रक्त दिलंय. सुमित्रा ऋषिकेशला म्हणते, तू नको काळजी करू, बरे वाटेन त्यांना. ठीक आहे म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून जातो. इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी पाणी आणण्यासाठी बाहेर जाते. तेवढ्यात ऐश्वर्या त्या संधीचा फायदा घेऊन पार्वतीकडे जाते आणि औषधांची बदलाबदल करते आणि म्हणते, औषधाची बाटली आऊट आणि विषाची बाटली इन. तेवढ्यात जानकी तिथे येते आणि
ऐश्वर्या तिचे तोंड मास्कने लपवते. जानकी तिला ओळखत नाही. ऐश्वर्याला नर्स समजून तिला विचारते, नर्स, आता औषधांचा टाईम झालाय. औषध देऊ का? ऐश्वर्या फक्त करते आणि निघून जाते. मग जानकी औषध द्यायला लागते. पण पार्वती आईला तेवढ्यात खोकला येतो. मग जानकी पार्वती आईचे टिशूने तोंड पुसते आणि ते टिशू कचऱ्याच्या बादलीत टाकायला जाते. मग तिला तिथे नवी औषधाची बाटली भेटते. जानकी म्हणते, अरे ही बाटली तर नवीन दिसतीये आणि कचऱ्याच्या बादलीत कोणी टाकली? मग ती बाटली काढून डॉक्टरांना विचारते. डॉक्टर, ही सील पॅक बाटली मला कचऱ्यात सापडली. डॉक्टर म्हणतात, हेच तर औषध मी तुम्हाला दिलं होतं. मग जानकी दुसरे औषध डॉक्टरांना दाखवते. डॉक्टर म्हणतात, हे औषध तर मी नव्हतं दिलं, मग कोणी दिले तुम्हाला? यावर जानकी आश्चर्यचकित होते. पुढे एक माणूस पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न करतो, पण जानकी त्याला पकडते. तर बघूया आता पुढच्या भागात काय काय होतंय. पुढचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.